महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत. माननीय प्रदेशाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाणजी यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आजच्या या राष्ट्र निर्माणाची तपोपूर्ती विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय मुख्यमंत्री यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाणजी करतील. राष्ट्र निर्माणाची तपोपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष यांनी केलं. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत प्रदेशाचे सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील. राष्ट्र निर्माणाची तपोपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील. महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय श्री मंगलप्रभात लोढाजी यांचं स्वागत आमदार सरचिटणीस श्री संजय कुटेजी करतील. कॅमेरा लावला हो आहे सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष आमदार श्री अमितजी साटम यांचं स्वागत सन्माननीय आमदार श्री निरंजन डावखरे करतील. सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम. राष्ट्र निर्माणाची तपोपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला सर्व सन्माननीय उपस्थितांचं शब्द सुमनाने आम्ही स्वागत करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींना दिनांक 26 मे 2026 रोजी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्ष पूर्ण करत आहेत. मोदीजींच्या यशस्वी दूरदर्शनी परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे हे एक तप भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राष्ट्र निर्माणाची तपोपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुखतेने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी सन्माननीय सर्व अतिथींना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदे मातरम आणि त्याच्या मागोमाग महाराष्ट्र राज्य गीताने करू. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी राष्ट्र परमवैभवाच्या दिशेने घेऊन जात असताना भारत माता की जय हा जो ही जी घोषणा आहे की हा मंत्र आहे, हा मंत्र जेव्हा जेव्हा कोणीतरी
एखादं छोटं बाळ की जे नुकतं जन्माला आलंय, जे आई आणि बाबा असं म्हणायला सुरुवात करत आहे, त्याच्या कानावरती सुद्धा जेव्हा भारत माता की असा जेव्हा शब्द येईल तेव्हा त्यांनी सुद्धा दोन्ही हात उंच करून जय म्हटलं पाहिजे. ही भावना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या पूर्णच्या पूर्ण 12 वर्षामध्ये तयार करण्याचं काम केलं. प्रत्येक क्षेत्र आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना देशाला एक वेगळी दिशा कशी देता येईल, जगाच्या समोर भारत देशाला एक विश्वामधला असणारा सर्वश्रेष्ठ देश म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे ते करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न हा आदरणीय पंतप्रधानांनी केला. विशेष म्हणजे काय तर एक मानसिकता बदलण्याचं काम सुद्धा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की येणारा काळ हा आपण आणि आपल्या देशातील असणारा प्रत्येक जण हा कशा पद्धतीने विचार करतोय आणि एक संपूर्ण देशभरामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात एक जन आंदोलन उभं केलं. आणि त्या जन आंदोलन फक्त उभं केलं नाही तर ज्या वेळेला मी पंतप्रधान म्हणून शपथ घेईन, पंतप्रधान म्हणून मी माझी कारकीर्द सुरू करेन, तेव्हा एक स्वतःच्या मनामध्ये त्यांनी विचार केला आणि त्यांनी बोलून दाखवलं, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. पारदर्शकपणे कारभार हा यानंतरच्या काळामध्ये देशामध्ये होईल याची त्यांनी पूर्ण दखल घेतली आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या व्यवस्था बदलता कशा येतील आणि म्हणून डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हा सर्व विषय हा त्यांनी हाताळायला सुरुवात केली. कळत नकळत तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय की गेली वर्षानुवर्ष 12 वर्षामध्ये या सर्व गोष्टींमुळे आपण पाहिलं असेल कोट्यावधी रुपयांचं असणारं जे आपल्याला जो फायदा होतोय किंवा आपल्याला सर्वांना शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना गेल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा शेवटच्या व्यक्तीला फायदा होतोय. एवढ्यावरच नाही परंतु सर्व माणसांना जनजागृतीच्या रूपाने मग ते तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या घरामध्ये पाहतो, स्वच्छ भारत मिशन असेल, तुम्ही आम्ही सर्वांच्या असणाऱ्या एवढ्या वर्षाच्या असणाऱ्या सवयी, परंतु आता घरातील असणारं लहान मूल सुद्धा आपण पाहतो तो आम्हाला सांगायला लागलाय की तुम्ही इथे कचरा टाकू नका. ही मानसिकता जी बदलली आहे, ही बदललेली मानसिकता आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वतःच्या असणाऱ्या वागणुकीमुळे, आचरणामुळे हा जो बदल आहे तो बदल मोठ्या प्रमाणात झाला. पूर्वी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल की अनेकांनी अनेक गोष्टींची सातत्याने प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने आमिषी दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु देशाच्या पंतप्रधानांनी एक वेगळ्या पद्धतीने लोकांना आव्हान केलं की येणाऱ्या काळामध्ये जर तुमची परिस्थिती जर चांगली असेल तर तुम्हाला मिळणारा लाभ जो आहे तो लाभ सोडून द्या. आणि आपण पाहिलं असेल की LPG सारख्या अशा असणाऱ्या जेवढे असणारे लाभार्थी त्यामध्ये होते, गॅसमध्ये असणारे लाभार्थी जीवित कपच्या माध्यमातून लोकांनी नाही करोडो लोकांनी स्वतःचे असणारे मिळणारा लाभ जो आहे तो लाभ सोडण्याचं काम केलं. ही जी मानसिकता बदलण्याचं काम, देशाला एक दिशा देण्याचं काम हे सातत्याने देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचं सरकार हे सातत्याने करतात. वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं आणि हे काम जर आपल्याला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, राष्ट्र निर्माणाची असणारी ही प्रक्रिया की जी सातत्याने सुरू आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. हे फार गरजेचं काम करणं गरजेचं आहे. फक्त जमिनीवरतीच नाही तर अवकाशात सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने पाऊल उचललं, सरकारच्या असणाऱ्या
असणारी मोनोपॉली ही त्यांनी काढली आणि त्यामध्ये सुद्धा खाजगी पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं. आणि आज आपण पाहतो की अवकाशामध्ये सुद्धा आपल्या देशाला एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून आज जगामध्ये इतर देशांपेक्षा आपण पुढे मोठे व्हायला लागलोय हे आपण सर्वजण पाहतो. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी या 12 वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने देशाला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम केलंय याची आपणा सर्वांना कल्पना आहे. परंतु हा सर्व एखादी गोष्ट मग त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्वांनी या सर्व गोष्टींमध्ये असा विचार केला की आपण यामधले असणारे फक्त 12 विषय की 12 विषय घेऊन आपल्याला एक चांगलं असं संग्रही असं कॉपी टेबल बुक तयार करता येऊ शकतं का. आणि हे कॉपी टेबल बुक की ज्या बुक मध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला या संपूर्ण गेलं युपीएचं सरकार आणि या सरकारने त्यावेळेच्या काळामध्ये घेतलेला निर्णय असेल त्यावेळेची त्यांची असणारी परिस्थिती आणि आज राष्ट्र निर्माणाच्या या 12 वर्षामध्ये आताची असणारी काय परिस्थिती एका ओळीमध्ये आपल्याला ते मांडता येऊ शकतं का याचा कुठेतरी विचार करणं हे गरजेचं. आणि आज आपण पाहत असाल या सभागृहामध्ये मी खरं तर आपल्या सर्वांचं खूप खूप आभार यासाठी म्हणेन की मी आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न करून असा विचार केला देवेंद्रजी की आपण फक्त माध्यमातील असणारे म्हणजे जे वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये एक आपण ज्याला म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याला सर्वांना ओळखलं जातं अशाच मंडळींना सगळ्यांना आपण या पूर्ण कार्यक्रमाला जर बोलवलं आणि यांना आपण ही जी आज जे कॉपी टेबल बुक जे आहे ते बुक ज्याचा आज आपल्या हस्ते प्रकाशन होणार आहे या प्रकाशनाची एक प्रत देऊन त्याचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांच्या माध्यमातून जर करता आला तर नक्कीच जे तुम्हाला आम्हाला आणि देशातील 140 कोटी जनतेला येणाऱ्या काळात आणि पुढच्या भविष्यातील असणाऱ्या तरुणांना जे अपेक्षित आहे ते तुम्ही आणि आम्ही सर्वजण साध्य करू शकतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला अमूल्य वेळ की जो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद जय भारत.